नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रताप महाविद्यालय अंमळनेर संरक्षण व सामरिक अभ्यास विभागाच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर RS मराठे आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बायो टेररिझम म्हणजे जैव दहशतवाद या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. या विषयाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. तर नेमका जैव दहशतवाद एक धोका, गंभीर धोका कसा आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना, हा आजच्या आपल्या टॉपिकचा पूर्ण विषय आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल की जैव दहशतवाद म्हणजे काय. आजच्या जगामध्ये बायो टेररिझम हा एक अदृश्य पण अत्यंत गंभीर धोका म्हणून उदयास आला आहे, ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम पूर्ण जगाला भोगावा लागतो. कोरोनाचं एक उदाहरण समजवण्यासाठी खूप छान आहे, आपण पुढे ते बघणारच आहोत. परंतु याचा धोका हा इतर धोक्यांपेक्षाही खूप गंभीर आहे. जैविक घटकांचा वापर करून दहशत निर्माण करणे, जीव घेणे, आजार पसरवणे आणि समाजाला अस्थिर करणे हे या मागील मुख्य उद्देश आहेत. म्हणजेच काय, बायो टेररिझम दहशतवादाचे इतर अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये हे दहशतवादी गट आपल्या विरोधी सरकारला किंवा समुदायाला टार्गेट करतात, कधी हिंसेने, कधी सायबर हल्ल्यांनी आणि बऱ्याचदा बायोटेररिझमने प्रयत्न केला जातो. खरं तर या संदर्भातल्या फार मोठ्या घटनांचा इतिहास मोठ्या प्रमाणावर नसला तरी सुद्धा आजच्या जागतिक सुरक्षेमध्ये बायोटेररिझम हा एक महत्वाचा गंभीर धोका मानला जातो. हा विषय केवळ सुरक्षा दलांसाठी नव्हे तर सामान्य नागरिक आणि धोरण निर्मात्यांसाठी समजून घेणं महत्वाचं आहे, कारण याचे दूरगामी परिणाम हे समाजावर होत असतात. तर नेमका जैव दहशतवाद म्हणजे काय, तर त्याची एक व्याख्या आपण बघूया. जैव दहशतवाद म्हणजे जीवाणू, विषाणू किंवा विष यासारख्या जैविक घटकांचा हेतू पुरस्पर किंवा जाणून बुजून वापर करून मानवांमध्ये, प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये आजार पसरवणे, मृत्यू घडवून आणणे किंवा मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणणे. या हल्ल्याचा मुख्य उद्देश भीती निर्माण करणे, सामाजिक व्यवस्था कमकुवत करणे आणि अर्थव्यवस्था किंवा सरकारे अस्थिर करणे हा असतो. यामध्ये आपण समजू शकतो की जैव दहशतवादामागे जे कारण आहेत किंवा जो उद्देश आहे तो हेतू पुरस्कर जीवाणू, विषाणू किंवा विष यांचा वापर मानवावर केला जातो, प्राण्यांमध्ये केला जातो किंवा वनस्पतींमध्ये केला जातो. विशिष्ट प्रकारचे आजार पसरवले जातात. त्या आजार पसरवण्यामागे उद्देश असतो मृत्यू घडवून आणणं किंवा मोठ्या प्रमाणावर एखाद्या समुदायामध्ये, देशामध्ये विध्वंस घडवून आणणे, आर्थिक अनिश्चितता घडवून आणणे किंवा मानसिक अनिश्चितता निर्माण करणे हा या हल्ल्यांचा मागे मुख्य उद्देश असतो. आणि त्यामुळे काय होतं की बऱ्याचदा अशा हल्ल्यांमुळे सामाजिक व्यवस्था कमकुवत करणं हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश असतो, किंवा अर्थव्यवस्था किंवा कधी कधी सरकार जे असतं, शासन असतं, त्यांना अस्थिर करणं हा याचा मागचा मुख्य उद्देश आहे. आणि या प्रकारे हा जैव दहशतवाद काम करतो. याचे उद्दिष्ट आपण बघितलेले, तरी या हल्ल्यामुळे केवळ शारीरिक हानीच नाही होत, तर समाजामध्ये प्रचंड भय आणि गोंधळ निर्माण होतो, चिंता निर्माण होते, अनिश्चितता निर्माण होते, आरोग्य सेवा प्रणालींवर अतिरिक्त ताण येतो आणि सामाजिक व आर्थिक जीवनावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होतात. नुकतंच 5-6 वर्षापूर्वी संपूर्ण जगाने कोविड नावाचा एक भयंकर मोठा जैविक धोका अनुभवला आणि यामध्ये जगभरामध्ये लाखो लोकांचे जीव गेले. फक्त जीवच गेले नाही तर समाजामध्ये एक प्रचंड भीती पसरली आणि त्या कोविडच्या काळामध्ये घेतलेल्या उपचारांनंतर आरोग्यावर होणारे दूरगामी परिणाम यामुळे मानसिक ताणतणाव आणि गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि यामुळे आपण बघू शकतो की प्रत्येक देशासमोर किती मोठा धोका यामुळे त्यांच्या सुरक्षेपुढे निर्माण होतो. यात 2001चं एक उदाहरण आपल्याला घेता येईल. एक ऐतिहासिक संदर्भ आहे जो फार अलीकडील आहे.
2001 चा अँथ्रॅक्स हल्ला हे याचं एक कटू सत्य असलेलं उदाहरण आहे. 2001 मध्ये अमेरिकेत घडलेल्या अँथ्रॅक्स हल्ल्याने जैव दहशतवादाची भीषणता जगासमोर आणली. या घटनेमध्ये काय झालं होतं की अँथ्रॅक्स स्पोर्स असलेली जी पत्र आहेत, म्हणजे त्या जैविक जो काही व्हायरस असेल त्याच्याने कनेक्टेड असलेली पत्र अमेरिकेतील अनेक व्यक्तींना मेलद्वारे पाठवली गेली, पोस्टाने पाठवली गेली. यामुळे 5 लोकांचा मृत्यू झाला आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर घबराट निर्माण झाली. तर 21व्या शतकातला अलीकडील हा एक फार मोठा जैविक हल्ला किंवा दहशतवादाचं एक उदाहरण मानलं गेलं. मग याचे परिणाम काय झाले किंवा त्याच्यापासून काय धडे घेतले गेले? या हल्ल्याने अपारंपरिक धोक्यांना प्रतिसाद देण्यामधील राष्ट्राची सुरक्षितता दर्शवली. तसंच अशा घटनांचा जलद शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज सुद्धा अधोरेखित केली. आणि त्याचबरोबर या घटनेमुळे सार्वजनिक आरोग्य सुरक्षा आणि आपत्कालीन तयारीचा महत्वावर भर देण्यात आले. कुठेतरी 2001 चा अमेरिकेत घडलेल्या अँथ्रॅक्स हल्ल्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यांना नव्याने त्यांची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली. जैविक दहशतवादाचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात? तर पहिला परिणाम मोठ्या प्रमाणात जीवितहानी. यात वापरल्या जाणाऱ्या जैविक एजंटच्या प्रकारावर अवलंबून आहे की जीवितहानी किती मोठ्या प्रमाणात होईल. जैव दहशतवादामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होऊ शकतात किंवा दीर्घकाळ व्यक्ती आजारी राहू शकतो. यामुळे आरोग्य सेवा प्रणालीवर, उदाहरणार्थ हॉस्पिटल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, यांच्यावर प्रचंड ताण येतो आणि त्यांच्या कार्यक्षमतांवर सुद्धा मर्यादा येतात. साथीच्या रोगांप्रमाणे हा हल्ला वेगाने पसरू शकतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्य हानीची शक्यता असते. आणि यामुळे समाजामध्ये किंवा सामाजिक दृष्टिकोनातून अनागोंदी गोंधळ निर्माण होतो, मानसिक अस्थिरता निर्माण होते आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सुद्धा होऊ शकते. दुसरा संभाव्य परिणाम तो म्हणजे आर्थिक परिणाम. जैव दहशतवादामुळे निर्माण होणारी भीती आणि अनिश्चितता जागतिक व्यापार, पर्यटन आणि आर्थिक बाजारपेठांना मोठा धक्का देऊ शकते. व्यवसायांना मोठं नुकसान होऊ शकतं, उत्पादन थांबू शकतं आणि पुरवठा साखळी जी सप्लाय चेन म्हणतो ती विस्कळीत होते, ज्यामुळे दीर्घकाळ चालणारी आर्थिक मंदी येऊ शकते. आपण कोरोना काळात बघितलं असेल की सर्व व्यापार उद्योग बंद झाले, सार्वजनिक वाहनं बंद झाली, सर्व ठिकाणी लॉकडाऊन लागलं. यामुळे अनेक लोकांना आपले रोजगार गमवावे लागले, अनेक लोकांना उपासमारीला सामोरं जावं लागलं. देशाचा आर्थिक विकास दर झपाट्याने खाली गेला, प्रोडक्शन थांबलं, उत्पादन थांबलं आणि त्यामुळे बाजारपेठांना मोठा धक्का लागला. आवश्यक जीवनावश्यक गरजांना पूर्ण करताना खूप मोठा ताण सप्लाय चेनवर म्हणजे पुरवठा साखळीवर येऊ लागला आणि त्यामुळे फार मोठी आर्थिक हानी या काळामध्ये होते आणि हा जैव दहशतवादाचा एक अजून फार मोठा संभाव्य परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर तिसरा महत्वाचा परिणाम म्हणजे मानसिक आघात. अदृश्य आणि अनियंत्रित जैविक एजंटच्या भीतीमुळे समाजात व्यापक प्रमाणावर दहशत पसरते, चिंता पसरते आणि लोक पॅनिक होऊ लागतात आणि पॅनिक अटॅक येऊ शकतात. यामुळे सामूहिक मानसिक आरोग्यावर संकट निर्माण होतात, ज्यांचा समाजावर आणि व्यक्तीवर गंभीर आणि दीर्घकाळ चालणारा मानसिक आघात येतो. एक सुदृढ व्यक्ती त्याचा सर्व मानसिक शारीरिक क्षमतांनी देशाच्या निर्माणमध्ये, राष्ट्रबांधणीमध्ये आपलं योगदान देतो, परंतु अशा प्रकारचा आघात झाल्यास तो त्याचे पोटेन्शियल 100% वापरू शकत नाही. तो एक मानसिक रोगी होऊ शकतो आणि ज्याचा परिणाम समाजावर आणि संपूर्ण देशावर दीर्घकाळ होऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय दीर्घकाळ चालणारा मानसिक परिणाम हा होत असतो समाजावर. तर हे परिणाम केवळ तात्पुरते नाही आहेत, तर ते कोणत्याही देशाच्या सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीवर अतिशय दूरगामी आणि मूलगामी परिणाम करू शकतात, ज्यामुळे स्थिरता आणि प्रगती धोक्यात येते, ज्यामुळे एखाद्या देशाचं सार्वभौमत्व किंवा त्याचं राष्ट्रीय हित हे सुद्धा किंबहुना धोक्यात येऊ शकतं. एवढे गंभीर परिणाम जैव दहशतवादामुळे निर्माण होऊ शकतात.
मग या अशा गंभीर धोक्यासाठी काय प्रतिबंध आणि तयारी करता येईल, काय प्रभावी उपाययोजना शासन समुदाय करू शकतो? तर यात 4 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे बायो सर्व्हेलन्स, म्हणजे एक प्रकारची पाहणी, लक्ष ठेवणे, निरीक्षण ठेवणं. लोकांमध्ये, समाजामध्ये, देशामध्ये काही अनपेक्षित आरोग्याच्या समस्या जाणवत असतील, अनेक येणाऱ्या साथींचे आजार, त्यामध्ये त्या सामान्य साथींचे आजार आहेत की इतर दुसऱ्या प्रकारचे काही लक्षणं आहेत, याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रॅपिड रिस्पॉन्स, जर तशा काही घटना आढळल्या, जर साथीच्या रोगांसोबत जर एखाद्या गंभीर जैविक हल्ल्याची चाहूल लागली किंवा संबंधित साथीचे आजार हे सामान्यपेक्षा जरा गंभीर स्वरूपाचे असले, तर तशा वेळेस तात्काळ प्रतिसाद देणारी टीम निर्माण करणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्वांना वाचवता येईल. कोरोनाच्या काळामध्ये नेमकं बरेच देश किंबहुना सर्वच देश अशा अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्यांना तोंड देण्यासाठी परिपूर्ण नव्हते, त्यांच्या व्यवस्था परिपूर्ण नव्हत्या आणि त्यामुळे अनेक लोकांना, लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्याचबरोबर इंटरनॅशनल ट्रीटीज, या अशा जैविक हल्ल्याच्या किंवा गंभीर आरोग्य समस्यांच्या बाबतीत परिस्थितीमध्ये आपण आंतरराष्ट्रीय तह करार किंवा सहकार्य करू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कोरोना काळामध्ये सर्व जगाला भारताने काही औषधी पुरवल्या, ज्या अनेक देशांकडे नव्हत्या, वॅक्सिन्स पुरवल्या आणि ते कार्य भारताने मानवीय दृष्टिकोनातून केल्या. स्वतःच्या देशात परिस्थिती गंभीर असताना भारताने नेहमी जगाविषयी आदर दाखवलेला आहे, मानवी भावनांचा नेहमी सन्मान केला आणि त्यासाठी अनेक देशांमध्ये तात्काळ औषधी पाठवल्या, मेडिसिन्स पाठवल्या, वॅक्सिन्स पाठवल्या आणि त्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचू शकले. आणि त्यासाठी अशा प्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सहकार्य आणि करार करण्याची आवश्यकता आहे. आणि सर्वात महत्वाचा योजनांचा भाग तो म्हणजे सार्वजनिक सतर्कता, लोकजागृती, पब्लिक अवेअरनेस हा महत्वाचा आहे. आपल्या अवतीभोवती आरोग्याच्या दृष्टीने होणारे बदल हे साधारण बदल म्हणून दुर्लक्ष करणं हे आपल्याला परवडणार नसतं. त्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाने, समाजाने खूप जागरूक राहणं गरजेचं आहे. येणाऱ्या प्रत्येक घटनेचा तपशील योग्य व्यवस्थांना, प्रणालींना देणं गरजेचं आहे आणि वेळेवर या गोष्टी जर साध्य झाल्या तर आपण अशा परिस्थितीमध्ये त्यावर प्रभावी उपाययोजना करू शकतो. मुख्य महत्वाचा विषय म्हणजे या उपाययोजनांचा सखोल अभ्यास. त्याच्यात पहिला भाग आहे जैव निरीक्षण, जो आपण आताच बघितला, ज्याच्यात मी तुम्हाला बायो सर्व्हेलन्स विषयी सांगितलं. आपण पुढे जाऊया. यानंतर आपल्याला यावर पुढील मार्ग किंवा लवचिकता किंवा तयारी काय करता येईल याविषयी माहिती घ्यायची आहे. थोडक्यात आपण सांगू शकतो की जैव दहशतवाद आणि अशा इतर धोक्यांना तोंड देण्यासाठी सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था आणि स्थानिक समुदायांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे आणि एक सुदृढ आणि लवचिक समाजात अशा आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतो. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या समस्या समाजामध्ये येतात, देशामध्ये येतात, त्यावेळेस शासन, नागरी समुदाय किंवा आंतरराष्ट्रीय संस्था यांच्यामध्ये समन्वय असणं फार गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO यांच्याकडून वेळोवेळी जगामध्ये अचानक निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्येविषयी इशारा दिला जातो. अनेक सरकारांना मार्गदर्शक प्रणाली पाठवली जाते, तत्व सांगितले जातात आणि त्यानंतर त्यावर उपाययोजना सुरू केल्या जातात. आजपर्यंत जगामध्ये इन्फ्लुएन्झा असेल, इबोला असेल, त्यानंतर स्वाईन फ्लू असेल, अशा गंभीर आजार एक संकटच होती. जरी तो बायो टेररिझमचा भाग नसला, जरी त्या जैविक हल्ल्यांचा भाग नसले, तरी त्या आरोग्याच्या समस्या गंभीरपणे दर्शवणाऱ्या साथी होत्या आणि ज्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने अनेक देशांशी समन्वय साधून, तिथल्या आरोग्य प्रणालींसोबत समन्वय साधून आणि समुदायांशी समन्वय साधून त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न केला. अनेक देश म्हणून सुद्धा आपण
आलेल्या प्रत्येक समस्येला तोंड देताना एकत्र राहणं आवश्यक आहे. सरकारने दिलेले वेळोवेळी जे निर्देश आहेत, आरोग्यविषयक ज्या सूचना आहेत, ज्या प्रणाली आहेत, त्यांचं पालन करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याशिवाय आपण या अशा आरोग्याच्या गंभीर समस्येतून निघू शकत नाही. आणि त्यामुळे आवश्यक गोष्टी आहेत की एक लवचिक समाज या आव्हानांना प्रभावी जाऊ शकतो, जो या सर्व गोष्टी सहज समजू शकतो आणि आपलं सहकार्य देऊ शकतो. आणि तेव्हा आपण आरोग्याच्या या जैविक हल्ल्यामधल्या गंभीर निर्माण होणाऱ्या समस्येला तोंड देऊ शकतो. यासाठी आपल्याला सातत्याने प्रशिक्षण आणि सराव करणं आवश्यक आहे. वेळोवेळी शासनाकडनं किंवा संस्थांकडनं, ज्या आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहेत, यांच्याकडनं आरोग्याच्या बाबतीत जे काही प्रशिक्षण सामान्य नागरिकांसाठी दिले जातात, ते प्रत्येक नागरिकाने ते प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. त्याचा सराव करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले की आपण दिवसातून आपले हात अनेकदा हँडवॉशने धुवावेत, एकमेकांपासून अंतर ठेवावं, सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, घरात राहावं, अशा अनेक गोष्टींचं आपण पालन केलं आणि त्यामुळे आपण बऱ्या प्रमाणात सुरक्षित राहू शकलो. आणि अनेक लोक ज्यांनी केलं नाही, त्यांना किंबहुना त्याचे परिणाम भोगावे लागले. त्याचबरोबर या जैविक हल्ल्यांच्या धोक्याच्या परिस्थितीत किंवा भविष्यात याच्यापासून समाजाला वाचवण्यासाठी आणि समाजाची तयारी करून घेण्यासाठी निरंतर संशोधन आणि विकासात गुंतवणूक करणं आवश्यक आहे. म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये अजून चांगल्या प्रकारचं संशोधन होणं गरजेचं आहे. कोरोनाच्या साथीच्या नंतर अनेक देश याच्यावर लस शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि काहींनी निर्माण केल्या. भारतातही लसी निर्माण केल्या गेल्या, वॅक्सिन निर्माण केल्या गेल्या. आणि या प्रकारचे प्रयत्न हे एकसारखे सतत सुरू राहायला हवेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अशा क्षेत्रामध्ये आर्थिक गुंतवणूक करणं गरजेचं आहे. त्यानंतरच या क्षेत्राचा विकास साध्य करून आपल्याला समाजाला भविष्यामध्ये अशा येणाऱ्या संकटांपासून वाचवता येईल. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करणं आवश्यक आहे. गावोगावी किंवा शहरांमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी एका चांगल्या प्रकारची सरकारी हॉस्पिटल्स आणि त्याचबरोबर खाजगी हॉस्पिटल्सची नितांत आवश्यकता आहे, जिथे सर्व प्रकारच्या सुविधा त्यांना मिळतील. अनेक वेळा आपण बघतो की काही केसेसमध्ये पेशंट्सला ऑक्सिजन मिळत नाही, इतर आवश्यक जे काही इंजेक्शन्स आहेत ते मिळत नाही, त्यामुळे त्यांना त्यांचा आपला प्राण गमवावा लागतो. तर या सर्व सुविधा सार्वजनिक स्वरूपात गावोगावी आणि ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आवश्यक आहे की आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करणं आवश्यक आहे. एखादं चांगलं हॉस्पिटल असेल तर तिथे ब्लड लॅब हवी, तिथे एक्सरे मशीन्स हवे, तिथे सर्व ऑक्सिजनची सुविधा हवी. अशा सर्व प्रकारच्या सुविधा जर असतील तर आपल्याला सार्वजनिक स्वरूपात आलेल्या एखाद्या आरोग्य संकटाला चांगल्या प्रकारे तोंड देता येईल. त्याचबरोबर माहितीची सुरक्षा आणि गोपनीयतेची खात्री करणे. जेव्हा कोरोनाचा काळ होता त्यावेळेस कोरोनापेक्षाही कोरोनाबद्दलची काही भीतीची माहिती किंवा अफवा या खूप मोठ्या प्रमाणावर पसरत गेल्या आणि ज्यामुळे काही ठिकाणी जिथे त्याचा प्रभाव नसतानाही फक्त त्या गोपनीयता न ठेवल्यामुळे तेथील सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आली. त्यामुळे ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे की आरोग्य प्रश्नांसंदर्भातली शासनाने जी काही माहिती दिली आहे किंवा तत्कालीन किंवा त्या परिस्थितीत जे काही गोपनीय ठेवणं आवश्यक आहे त्याची खात्री सर्व समाजाने करायला हवी. या सर्व उपाययोजनांमुळेच आपण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केव्हा जैविक हल्ल्याचा प्रयत्न केला जाईल किंवा जैविक हल्ला झाल्यास आपण स्वतःचं आणि आपल्या समाजाचं रक्षण त्याच्यातून करू शकू. आणि ते करणं आपल्या सर्व नागरिक, समुदाय आणि शासन यांचं समन्वयाचं काम आहे. आणि असे प्रयत्न केल्यावरच आपण आरोग्य सुरक्षेचा जो सरळ राष्ट्रीय सुरक्षेशी जुडलेला मुद्दा आहे त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. धन्यवाद.